दिल्ली स्थित जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने वाल्मिकी जयंती साजरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्याचं निदर्शनास आले. यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने हिंदू विद्यार्थ्यांना दिवाळी साजरी करण्यापासून रोखले असल्याचे या ठिकाणचा वाद अधिकच चिघळल्याचे दिसतंय. पोलिसांनी या प्रकरणी निम्म्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय? जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात पुन्हा का सापडले? पहा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, मी ओमकार मोये, कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी. वास्तविक दिनांक 23 ऑक्टोबर रोजी स्वच्छता कर्मचारी वाल्मिकी जयंती साजरी करण्यासाठी जात होते. मात्र विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना आज जाऊ दिले नाही. गेल्या 6 वर्षांपासून विद्यापीठ परिसर महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केली जाते. मात्र यावेळी परवानगी देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितलं. मग नेमकं याच वेळी विद्यापीठ प्रशासनाने असे काय केले असावे? मुळात विद्यापीठ प्रशासन आणि दिल्ली पोलिसांकडून कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी सुद्धा घेण्यात आली होती. सुरक्षा रक्षकांच्या मते स्वच्छता कर्मचारी महर्षी वाल्मिकी यांचा पुतळा घेऊन विद्यापीठ परिसरात शिरत होते, परंतु विद्यापीठात मूर्ती नेण्यास परवानगी नसल्याने त्यांना गेटवरच अडवण्यात आलं. दरम्यान एका स्वच्छता कर्मचाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं की रजिस्ट्रार नसीम हैदर यांनी परवानगी असतानाही महर्षी वाल्मिकी यांचा पुतळा विद्यापीठात घेऊन जाण्यास नाकारलं. त्यांना केवळ त्या पुतळ्याची अडचण होती. ही पूजा फक्त 1 ते 1.5 तास चालणार होती, तरीही त्यांना थांबवण्यात आलं होतं. विद्यापीठात काम करणारे राजेश वाल्मिकी यांनी सांगितलं की विद्यापीठात त्यांच्या समुदायातील सुमारे 200 ते 250 कर्मचारी आहेत. राजेश वाल्मिकी स्वतः गेली 20 वर्ष जामियामध्ये काम करतायत. असे असताना महर्षी वाल्मिकींची मूर्ती विद्यापीठाच्या गेट बाहेर ठेवल्याने समस्त वाल्मिकी समाजाच्या लोकांना धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलंय. गेल्या 6 वर्षात पहिल्यांदाच त्यांच्या विश्वासाला धक्का बसलाय. विद्यापीठ प्रशासनाच्या या कट्टर भूमिकेमुळे वाल्मिकी समाजातील लोक सध्या संतप्त झालेत. इतकंच नाही तर या ठिकाणी ST-SC समाजातील लोकांशी सुद्धा भेदभाव केला जातो. जामिया विद्यापीठ प्रशासनाने दलित समाजातील या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वी जामियाचे प्राध्यापक आणि तत्कालीन रजिस्ट्रार नजीम हुसेन अल जाफरी, तत्कालीन उपनिबंधक मोहम्मद नसीम हैदर आणि प्राध्यापक शाहिद तस्लीम यांच्या विरुद्ध SC-ST कायद्यांतर्गत दलित कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुलै 2024 मध्ये एका बैठकीदरम्यान अल जाफरी यांनी सहाय्यक रामनिवास यांना सांगितलं की तुम्ही खालच्या जातीचे आहात, तुम्ही भंगी आहात आणि तुम्ही असेच राहिले पाहिजे. तुमच्यासारख्यांना आरक्षणाच्या आधारे नोकऱ्या मिळतात, पण तरीही त्यांना त्याची जागा कळत नाही. हे विसरू नका की जामिया हे मुस्लिम विद्यापीठ आहे आणि तुमचे काम आमच्या दयेवर आहे. रामनिवास यांनी तत्कालीन रजिस्ट्रार नाझीम हुसेन अल जाफरी यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्याचा आरोपही केला होता. त्याचप्रमाणे दलित समाजातून येणारा हरेंद्र कुमार जामिया विद्यापीठाच्या अंतर्गत जामिया मिडल स्कूलमध्ये पाहुणे शिक्षक होता. तो दलित असल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद मुरसलीन नेहमी अपमानित आणि त्रास देत असत, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर 2018 मध्ये त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. जामिया मिलिया इस्लामियाचे नवे कुलगुरू म्हणून प्राध्यापक मजहर आसिफ यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांची JNU मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्यावर अनुसूचित जमाती म्हणजे ST समुदायातील महिला कर्मचारी रीना विरुद्ध क्रूर जातीय भेदभाव आणि छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयातही सुनावणी झाली होती. जामियाचे नवीन कुलगुरू म्हणून मजहर आसिफ यांच्या नियुक्तीमुळे दुखावलेल्या महिला कर्मचारी रीना यांनी 14 ऑक्टोबर रोजी निषेधार्थ एक पत्र लिहिलं होतं. त्या म्हणाल्या की आसिफवर जातीवादी वृत्तीचा अवलंब करून महिलेचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे. अशा लोकांना कुलगुरू बनवू नये. दिनांक 22 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी दिवाळी साजरी करताना ही झालेला गदारोळ हा आपण जाणून आहोत. रात्री जामियामध्ये दीपोत्सव साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करण्यात आल्याची माहिती ही देखील समोर आली होती. रांगोळीची नासधूस केली, दिवे तोडले. इस्लामिक कट्टरतावादी विचारसरणी असलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या गटाने अल्लाहू अकबर आणि नाराई तकबीरच्या घोषणा देत वातावरण बिघडवलं होतं. महाविद्यालय आणि विद्यापीठात सणासुदीच्या दिवशी अशा घटना घडणे हे तर संतापजनकच आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.